आणि आता ब्रेकनंतर बघणार आहोत, माणूस कितीही मोठा असला तरी कुटुंबाच्या बाबतीत तो नेहमीच हळवा असतो. हाच हळवेपणा आज एरवी कडक वाटणाऱ्या भास्कर जाधवांमध्ये दिसून आला. घरकाम करणाऱ्या लेकीची पाठवणी करताना जाधवांना अश्रू अनावर झाले होते. गुहागरच्या पांगरी गावातील सुप्रिया पाटील ही तरुणी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या 8 वर्षांपासून कामाला होती. जाधव कुटुंबियांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं. तिचं लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवलं. लग्न लागलं आणि मांडलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या अश्रूंचा बांध फुटला. सुप्रियाची पाठवणी होताना जाधव कुटुंब तिला भेटायला गेलं आणि एक भाऊक करणारं चित्र दिसून आलं. ब्रेकनंतर बघूयात, मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स अँड एंटरटेनमेंट समिट 2025 अर्थात वेव्ज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारतातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात तिप्पट वाढून $100 अब्ज पर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्ज परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वेव्ज समिटमध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती आशा, एकता आणि अढळ दृढ निश्चयाचा एक मजबूत संदेश देते, असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले. Jio has made a leading contribution to India's digital and entertainment revolution by making high-speed internet affordable and available to all. With Jio Cinema, we have broken viewership records, revolutionized IP streaming, and made immersive multi-language interactive sports viewing a global standard. And this is just the beginning. Jio's partnership with Disney marks the dawn of a new era in digital storytelling. We have created Jio Hotstar with the ambition of equaling, even surpassing, the impact of leading creators of entertainment globally. India's media and entertainment industry today stands at $28 billion. We can easily grow this 5 times to over $100 billion in the next decade. This will give birth to huge new opportunities in employment and entrepreneurship in diverse fields. To achieve this, India should invest in state-of-the-art content clusters across India. India should train tens of thousands of our talented young people in animation, VFX, and other technologies. India should incentivize IP creation, AI-powered innovation, and gamification.